पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांचे एक कुटुंब आहे. हालेलुया. आपण अनेक पॅरिश मधून जमलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. तरी आपल्याला इकडे एक पिता आहे. हालेलुया. जो पिता आपले आहे त्या पित्यामुळे, पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने आपण सर्व एक आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आजचा विसा आपण इकडे अर्पण करताना जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक लोक असेल ज्यांना आजचा विसा भेटलेला नाही. त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा असेल मिसामध्ये जायला. हालेलुया. काही लोकांची परिस्थिती असे आहे ते लोक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. संत पाऊल आपल्याला सांगत आहे शरीरातील काही अवयव दुर्बळ आहेत. हालेलुया. शरीरातील सर्व अवयव सारखे नाही, काही अवयव दुर्बळ आहेत. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी पवित्र आत्मा या शरीरातील प्रत्येक अवयवाला एक विशेष दान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पादरी पिगो ख्रिस्त मंडळीचा एक लेकरू आहे. आज स्वर्गामध्ये वास करत आहे. हालेलुया. हालेलुया. अनेक वर्षापूर्वी आपल्या मध्ये होते. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे कुटुंब आहे, विश्वास ठेवणारे जे कुटुंब फक्त या जगामध्ये मात्र नाही, ते स्वर्गामध्ये पण आहे. हालेलुया. म्हणून ख्रिस्त मंडळीची ही जी मिस्सा बलिदानाची प्रार्थना जी आहे ती मोठी आराधना आहे, जिथे स्वर्गीय सैन्य भाग घेत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ऐकलेलं असेल केरळमध्ये नाववंत असा एक बेन आहे, राणी जॉन म्हणून. तिला सिस्टर बनायची इच्छा होती, तरी भयंकर डोकदुखीवर होते म्हणून कॉन्व्हेंट मधून तिला सिस्टर बनायला परवानगी दिलं नाही, तिला घरी पाठवून दिलं. हालेलुया. प्रापंचिक बेहीन म्हणून ती जेव्हा जीवन जगत होती, तिने घरामध्ये तिच्या प्रार्थनेचं जीवन चालू केले. प्रेज द लॉर्ड. एका दिवशी तिच्या मनामध्ये मोठी प्रेरणा झाली, वेळाकडीला जावं. प्रेज द लॉर्ड. माता मरियाकडे जाताना तिने प्रेमाने तयार केलेले एक गार्लंड आहे, एक माळ. हालेलुया. फुलांचे माळ. हालेलुया. ते माळ घेऊन पुढे गेले तरी तिला चालता येत नाही, अंगामध्ये ताकद नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती गुडघे टेकली आणि मिस्टरांना सांगितलं, तुम्ही जाऊन माळ माता मरियाला घालून परत ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरपूर दिवसाचा उपवास प्रार्थनावर करून ती तिकडे पोहोचली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतक्यात तिला एक अनुभव आला. चर्चच्या वरून माता मरिया
मरिया खाली उतरून येत आहे. हालेलुया. माता मरियाच्या हातामध्ये एक काळ्या मणीची माळ होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. काळ्या मणीचा जे माळ आहे ते माळ तिने जाऊन माता मरियाने तिच्याकडे पोहोचवले. तिने माता मरियाला विचारले कशासाठी. हालेलुया. तेव्हा माता मरियाने सांगितलं की माझ्या पुत्राचा जो फोटो आहे त्यामध्ये टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही बहीण जेव्हा घरी पोहोचली तेव्हा घरामध्ये तिच्या बरोबर माता मरियाचे सुगंध त्या संपूर्ण गावामध्ये पसरले. पूर्ण गाव एक सुगंधामध्ये आहे. एकमेकांना लोक विचारत आहे आपल्या गावामध्ये सुगंध कुठून आला, सुगंध कुठून आला. हालेलुया. मासळी विकणारा कोणतरी जेव्हा त्याच्या घरी पोहोचले त्यांना कळालं की हे सुगंध ह्या घरातूनच आहे. त्यांनी विचारपूस केले कुठून आहे, काय आहे. त्या व्यक्तीने गावामध्ये जाऊन लोकांना बोलले की जे सुगंध येत आहे ते जॉन भावाच्या घरातून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, मला त्यांच्या भागातील जे बिशप स्वामी आहे मला बोलले बेन्नी फादर तुम्ही जाऊन एक स्टडी करून या. फादर म्हणून जायचं नाही, फादरांच्या कपडेवर घालायचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही असंच्या लोकांच्या बरोबर बसा, तुम्ही जाऊन स्टडी करून या. खरोखर तिकडे काय होत आहे बघून या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिशप स्वामीने मला स्टडी करून यायला सांगितलं. मी तिकडे जाऊन सर्व लोक बसलेले आहेत, तिथे जाऊन रोसलीवर घेऊन मी तिकडे जाऊन रोसली करायला बसले. हालेलुया. या ताईने मला लांबून हाक मारले, फादर बेनी तुम्ही इकडे या. फादर बेनी म्हणून बोलवलं नाही, फादर तुम्ही इकडे या. हालेलुया. मला सांगितलं तुम्ही स्टडी करायला आला ना. हालेलुया. त्यांनी सांगितलं स्टडी करायची गरज नाही, मी तुम्हाला सगळं सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ताईने मला सगळ्या गोष्टी बोलली. आता तुम्हाला जे काही बोललो, हालेलुया, ताईने सगळ्या गोष्टी मला बोलले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ताईने या सर्व गोष्टी बोलता बोलता मला सांगितलं. हालेलुया. फादर, महाराष्ट्र एक सुका जमीन आहे. महाराष्ट्रामध्ये पाणी फक्त थोड्या जागेमध्ये इकडे तिकडे थोडेच आहे. प्रभू येशू तुमच्या हातामध्ये पावडा देत आहे. आणि तिने सांगितलं येशू तुम्हाला बोलत आहे जे पाणी थोडा इकडे तिकडे आहे ते तुम्ही बाकी ठिकाणी पसरून घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. तेव्हा आम्हाला असं बोललं होतं. हालेलुया. तरी देवानी आम्हाला तुमची स्थापना करू या पाणी पसरवण्याचं काम देवाच्या कृपेने आपल्याकडून करून घेत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. ख्रिस्त
मंडळी अनेक कुटुंबांचे एक कुटुंब आहे. Praise the Lord. Hallelujah. या कुटुंबामध्ये सगळे प्रकारचे लोक आहेत. Hallelujah. दुर्बळ लोक आहेत, खूप स्ट्रॉंग असलेले लोक आहेत. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. सगळ्यांच्याकडून देवाची अपेक्षा आहे आपण घर बांधावं. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. प्रत्येकाला जाणीव पाहिजे माझ्या जबाबदारी काय आहे, मी काय करतो. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रत्येक व्यक्ती मी माझे घर माझी पोट असा प्रकारे सांगत बसायची नाही. Hallelujah. मी माझे घर माझी पोट माझी लेकरं असे नाही. Hallelujah. आपण बाहेर पडायला पाहिजे, कारण आपले बाप आहे. जे आपले बाप सगळ्याच्या काळजी वाहत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कुणाला तरी झोपेच्या गोष्टीमध्ये संयम पाळता येत नाही. प्रार्थनेचं नाव घेतलं तर झोप येत आहे, बायबल हातात घेतलं तर झोप येत आहे, रोसरी चालू केलं तर झोप येत आहे. हालेलुया. हे बंधन तुमच्या तुटण्यासाठी आता 2 मिनिट आपण स्तुती करत प्रार्थना करणार. हालेलुया. Hallelujah. 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 कांद्याचा हाडाचा दुखणे अनेकांचा प्रभू दूर करून देतात. चष्मा वापरणारा काही लोकांना बिन चष्म्याच्या पारण्याचे दान पवित्र आत्मा आज देत आहे. तळ पायाला तळ हाताला बोटाना वगैरे प्रभू आशीर्वाद देत आहे. कोणाला तरी डोकं पकडून ठेवल्यासारखा एका स्थितीतून जात होते, आता देवाने मोकळीकता दिलेला आहे. छातीच्या एका बाजूने असलेले त्रास तक्रार पवित्र आत्मा दूर करत आहे. संडासच्या जागेच्या संबंधातील अनेक त्रास, पायाच्या कालच्या भागातील काही आजारपणा प्रभू दूर करून देत आहे. काही लोकांच्या लग्नामध्ये जे अडखळण आहे ते पवित्र आत्मा दूर करून देत आहे. काही लोकांना परमेश्वर सांत्वन देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.